बदलापूरमध्ये एका शाळेत 2 अल्पवयीन चिमुरड्यांवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणानंतर बदलापूरमध्ये नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. एकूण 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यातील एक चिमुरडी 3 वर्ष 8 महिन्यांची आहे, तर दुसरी चिमुकली 6 वर्षांची आहे. या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्याल्यासारखं होतंय असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आला. आरोपी अक्षय शिंदेने या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा. शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं. या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्ण अनुदानित, तर इंग्रजी माध्यमातील वर्ग हे विनानुदानित आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण 1200च्या आसपास आहे. या प्रकारातील आरोपी अक्षय शिंदे हा वय वर्ष 24. त्याची नेमणूक सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली. 2 पीडित मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार 14 ऑगस्ट रोजी समोर आल्यानंतर एका मुलीने प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं. असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबत होतोय असंही तिने आपल्या पालकांना सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला, तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलीसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचं समोर आलं. दरम्यान या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केलेली आहे. हे सर्व प्रकार जलदगती न्यायालयात चालवले जात आहेत असं राज्य सरकारनं जाहीर केलंय. सोबतच संबंधित शाळेने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई होईल. या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावर कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. तर आंदोलक अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत आहेत. लाडकी बहीण नको, आमच्या बहिणींना सुरक्षा द्या. बदलापूर प्रकरणावर आंदोलक आक्रमक. या प्रकरणातील गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आंदोलक करत आहेत. आंदोलक प्रशासन तसेच राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. दरम्यान लैंगिक अत्याचाराचं हे प्रकरण समोर आल्यानंतर आंदोलकांनी संबंधित शाळेची तोडफोड केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल असं आश्वासन शिंदे यांनी दिलेलं आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SITची चौकशी केली जाईल असे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.